चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत. आपण सर्वजण मनापासून अगदी निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत असतो. आपल्याला जे काही हवं असतं ते स्वामी महाराज आपल्याला मिळवून देतात. पण भक्त हो, जेव्हा आपण संकटात असतो किंवा काही अडचणींमध्ये असतो तेव्हा आपण आपल्या आईला म्हणजेच स्वामी आईला हाक मारतो आणि स्वामी आई ही त्यांच्या लेकरांच्या हाकेला नक्कीच धावून येत असते. ती कधीकधी कोणत्याही रूपामध्ये येते आणि आपली नकळतपणे मदत करून जाते आणि आपल्याला ते समजतसुद्धा नाही. असाच ह्या ताईंना आलेला हा अनुभव आहे. ह्या ताई देखील कोणत्या तरी विचारामध्ये होत्या आणि त्याचे उत्तर त्यांना स्वामी महाराजांनी कशा प्रकारे दिले ते आपण आजच्या ह्या अनुभवामध्ये पाहणार आहोत. म्हणून आजचा हा अनुभव अगदी शेवटपर्यंत ऐका. आणि तुम्ही पण जर स्वामींची सेवा करत असाल, जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून जर आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या या सुंदर अनुभवाला सुरुवात करूयात. तर ह्या ताई सांगतात की त्यांचं नाव कल्पना महाडिक आहे. त्या खूप वर्षांपासून स्वामींची सेवा करतात. अगदी लग्नाच्या पूर्वीपासून. त्यांचे लग्न आत्ता जानेवारीमध्ये झालेले आहे. त्यांच्या लग्नाला फार काही दिवस झालेले नाहीत. ताई सांगतात की मी लग्नापूर्वीपासूनच स्वामींची सेवेकरी आहे. माझी आई स्वामींची भक्त होती. ती स्वामींची सेवा करत असायची. तिचा स्वामींवरती खूप विश्वास होता. म्हणून मी पण स्वामी सेवेत आले आणि स्वामींची सेवा करू लागले. माझं लग्न आत्ता जानेवारी महिन्यामध्ये झालेले आहे. मला खेड मंचर या इथे दिले आहे. परंतु माझे मिस्टर मुंबईला जॉबला असतात. म्हणून लग्नानंतर मी 1-2 महिने गावी राहिले आणि नंतर मी मुंबईला गेले. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच मुंबईमध्ये राहतो. सासू सासरे हे गावी खेड मंचरलाच असतात. काय झालं, मी नवीन जेव्हा तिथे राहायला गेले होते तेव्हा मला फार काही तेथील माहीत नव्हते. मिस्टर सकाळी जॉबला जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. मिस्टरांना कुठे फिरायला वगैरे जायलासुद्धा वेळ मिळत नव्हता. अगदी आठवड्याचा 1 दिवस सुट्टी असायची रविवारी. पण तो दिवससुद्धा आम्ही घरीच घालवायचो कारण आठवडाभर काम केल्यामुळे मिस्टर फार थकलेले असायचे. कधीकधी ते बाहेर फिरायला घेऊन जात असायचे. परंतु जास्त काही आम्हाला जमत नसायचं. मला एकटीला घरामध्ये खूप कंटाळा यायचा. मग मी स्वामींची सेवा करत असायचे. स्वामींचे जप देखील माझे चालू असायचे. त्यामुळे फारसं काही वाटत नव्हतं. अशीच मी स्वामींचं मग एकदा गुरुचरित्र लावायचं ठरवलं. असं म्हटलं की आता आपल्याला भरपूर वेळ असतो, आपण गुरुचरित्र लावावं. आणि नुकतेच मी आलेली 1-2 महिने झालेले होते. मग मी गुरुचरित्र लावायचं ठरवलं आणि मी गुरुचरित्राला सुरुवात केली. आणि गुरुचरित्र जेव्हा माझे चालू होते तेव्हा मला असं सारखं वाटायचं की एकदा तरी महाराजांच्या मठात जावं, महाराजांच्या केंद्रात जावं. परंतु तिथे कुठे केंद्र आहे हे मला माहीत नव्हतं. आणि मिस्टरांना कामावरून यायला 8-9 वाजायचे. तेथून पुढे मी त्यांना कसं म्हणायचं की चला मला केंद्रात जायचं आहे आणि मला अक्षरशः माहीतही नव्हतं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी आता माझं कोणी ओळखीचं सुद्धा नव्हतं. अगदी शेजारी खूप जणं होते राहायला, पण ते त्यांच्या फ्लॅटमध्ये बंदिस्त असायचे आणि मी माझ्या फ्लॅटमध्ये असायचे. कोणाला विचारू, कसं विचारू मला काहीच समजत नव्हतं. असेच गुरुचरित्र लावल्यानंतर 4-5 दिवस झाले. माझी इच्छा आता फारच वाढत होती. असं वाटायचं की एकदा तरी मठात जावं, एकदा तरी केंद्रात जावं. असेच आता उद्यापनाचा दिवस आला. मी महाराजांचे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करणारच होते. सर्व काही माझी तयारी चालू होती. पुरणपोळी वगैरे मी केली होती. फक्त मी कोणाला जेवायला बोलवणार नव्हते. एका ब्राह्मणांना मी
विधा देणार होते आणि महाराजांना नैवेद्य दाखवणार होते. एवढेच. अशा प्रकारेच मी गुरुचरित्राचं उद्यापन करायचं ठरवलं होतं आणि मी सर्व स्वयंपाक वगैरे केला आणि अचानक माझ्या दारावरची बेल वाजली. मी म्हटलं, ह्या वेळेला तर कोण येत नाही, आज कुणी आलं असावं. म्हणून मी दरवाजा उघडून पाहिलं तर 2 स्त्रिया माझ्या दारामध्ये उभ्या होत्या. त्या मला ओळखत होत्या, परंतु मी मात्र त्यांना ओळखत नव्हते. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला ओळखता का? तर त्या म्हणाल्या, हो, आम्ही तुला ओळखतो. मग मी त्यांना आतमध्ये घेतलं आणि त्यांना प्यायला पाणी दिलं. त्या पाणी वगैरे पिल्या. त्यांचा चेहरा अत्यंत तेजस्वी होता. त्या फारच सुंदर दिसत होत्या. त्या जेव्हा घरामध्ये आल्या तेव्हा माझ्या घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. घरात सगळीकडे अगदी धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. परंतु घरामध्ये मी तर धूप लावलेला भरपूर वेळ झाला होता, तरीही घरामध्ये इतका सुगंध कुठून येत आहे मी तर विचारच करू लागले. परंतु त्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्याशी बोलत बोलत मी ते विसरून गेले आणि त्या स्त्रियांनी मला सांगितलं की इथे जवळच स्वामींचं केंद्र आहे. आज तेथे महाआरतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तू पण तिथे नक्की ये. मी म्हटलं की ते कुठे आहे मला माहीत नाही. तर त्या ताईंनी मला सांगितलं की ते इथे आहे आणि आता तासाभरानेच तेथे कार्यक्रम सुरू होणार आहे, त्यामुळे तू महाआरतीला नक्की ये. हे मला समजल्यानंतर मला फार आनंद झाला आणि त्या स्त्रिया मला एवढं सांगून महाराजांचं जे काही मी पारायण लावलं होतं त्या पोथीच्या पाया पडून प्रसाद घेऊन त्या निघून गेल्या. त्या गेल्यानंतर मला इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. मी महाराजांचं उद्यापन केलं, गुरुचरित्राचं उद्यापन केलं आणि लगेच मी तिथे महाआरतीला जाण्याचं ठरवलं. मी सर्व काही आवरून महाआरतीला गेले. मी तिथे गेल्यानंतर त्या 2 स्त्रियांना मी फार शोधलं, परंतु त्या मला कुठेच दिसल्या नाहीत. महाआरती झाली, सर्व काही तेथे प्रसाद वगैरे होता. मी महाराजांच्या मूर्तीला अगदी प्रणाम केला. साक्षात महाराजच माझ्या मदतीला धावून आले होते. म्हणजे माझी जी काही इच्छा होती ती महाराजांनी आज पूर्ण केली होती. त्या 2 स्त्रियांच्या रूपामध्ये स्वतः स्वामी महाराज आणि दत्तगुरू आले होते आणि त्यांनी मला मठामध्ये जाण्याचा मार्ग दाखवला होता. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आपली जी काही इच्छा असते ती जरी पूर्ण होत नसली तरीही आपण ती निसंकोचपणे स्वामींवर सोडवावी. ती कशी पूर्ण करायची ते स्वामी महाराज पाहून घेतात. ते कधीच आपल्या भक्ताला निराश करत नाहीत. ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने येऊन, कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्या जे काही अडचण असेल त्याचे उत्तर ते आपल्याला देऊन जातात. फक्त गरज असते ते योग्य ते सांगितलेलं समजण्याची. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामींनी त्यांच्या भक्तांना जे अभय दिलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून दाखवत असतात. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, माझा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तर भक्तांनो, हे कल्पनाताईंना आलेला अनुभव अतिशय सुंदर होता. तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामी समर्थ महाराजांचे अजून अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला पण असेच स्वामी सेवेमध्ये काही अनुभव आले असतील आणि जर तुम्हाला ते इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायचे असतील तर आत्ताच तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. आम्ही ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.